केवळ 37चं लक्ष पूर्ण करून इथपर्यंत आलाय। तर दुसरा संघ एका बाजूला आपण पाहत आहेत अजिंक्य मराठा शिरगाव, अल्केश 11 बोईसर विरुद्ध 27 धावा होत्या आणि 28 धाव्यांचा पाठलाग करताना सहज विजय मिळून हा संघ इथपर्यंत पोहोचलाय। दोन संघांदरम्यान ही काटेकी टक्कर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटते। थोडंसं घाई करा विनंती करतोय, 4 षटकांचा जरूर सामना आहे। चेंडू मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्यात, आयोजकांना विनंती करतोय चेंडू। चला मॅचला सुरुवात होते। पंचांना माहिती देखील आमच्यापर्यंत पोहोचतात। लेट्स प्ले। पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गावरती ध्रुव येतोय। मागच्या मॅच मध्ये ध्रुवने चांगली कामगिरी केली होती। तोच ध्रुव पहिला बॉल वेगाने होता। विकेट कीपर इथे मात्र थोडासा बीट होतोय। एक धाव कंप्लीट होत असताना आपण पाहू शकतायत आणि एका धावेने धावसंख्या मात्र भर होते। धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले असताना एक चेंडूच्या समाप्तीनंतर 1 रन। संधी होती मात्र संधी आपण पाहत आहेत हातामधून झेल थोडासा निसटला जातोय। एकदा इथे कंप्लीट होतंय। पार्थ आणि संकेत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहेत। स्ट्रायकरवरती बॅट्समॅन आपण पाहत आहेत मिस्टर संकेत। भिरकावण्याचा प्रयत्न चेंडूला आपण पाहता चार्ज केला जातोय। एकदा इथे मात्र कंप्लीट होईल। दुसऱ्या धावेसाठी कुठलाही प्रयत्न नाही। तर क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत, चेंडूला उचलतात फेकतायत, तोपर्यंत एक धाव आपल्याला पाहायला भेटते आणि एका धावेने टीमची टोटल धावसंख्या जर आपण पाहिली तर लगावली जात असताना 2 रन। यावेळी चेंडूला मात्र स्लॉग मध्ये होता, चेंडूला पाठवलाय सरळ आउट ऑफ द पार्क मध्ये। हा येतोय षटकार, 6 धाव्यांचा मोठा फटका ध्रुवच्या मात्र षटकामध्ये आपल्याला पाहायला भेटतोय। आपण पाहिलं असेल ॲक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकताय तर चेंडू शॉर्ट ऑफ डिलिव्हरी होती, चेंडूला मात्र पूल केला सरळ चेंडू 6 धाब्यांसाठी जात असताना तीन चेंडूचा आतापर्यंत खेळ होतो। 3 चेंडूमध्ये 8 धावा। गोलंदाज ध्रुव, लोवर फुलटच बॉल होता, चेंडू मात्र आपण पाहत आहे दिगून जातोय। एक धाव इथे मात्र कंप्लीट होते। दुसऱ्या धावेसाठी कुठलाही प्रयत्न होत नाहीत। एकाच धाब्यांवरती रोखलं जाते। धावसंख्या धावफलकावरती लगावली जात असताना 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 9 रन। षटकातील हा 5वा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज पुण्यात ध्रुव राऊंड विकेटने। यावेळचा चेंडू समोर आदळतोय लेग बिफोरच्या माध्यमातून। इथे मात्र फलंदाज संकेतला तंबूच्या आसऱ्याला परतावं लागतंय। पहिल्या विकेटचं पतन, पहिला विकेट बॅक टू डग आउट। पहिला फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतलाय लेग बिफोरच्या माध्यमातून आपण पाहत आहेत।
हा पहिला खेळाडू मात्र तंबूच्या आसराला परत असताना पाहू शकतायत. 5 बॉलचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकावरती धावा लगावल्या जात असताना 9 रन 1 विकेटच्या नुकसानीनंतर षटकार जरूर आला होता तो मात्र ध्रुवच्या षटकामध्ये. त्यानंतर कमबॅक करतोय, पुन्हा एकदा स्वतःला बदल करतोय आणि त्यानंतर हा चांगला चेंडू आपण त्याच्या षटकामध्ये पाहत आहेत. शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल मात्र कुठल्या प्रकारे हाताळला जातोय हे देखील आपण मैदानामध्ये पाहणार आहोत. थोडंसं घाई करा, 4 षटकांचा सामना आहे कारण की अजूनही एक सामना बॅलेन्सिंग आहे, याची देखील दक्षता घ्या. आदरणीय सन्माननीय राहुलजी पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आकर्षक ट्रॉफीज आपल्याला स्पॉन्सर केल्या, त्यांचं देखील आयोजकांच्या वतीनं मी मनापासून स्वागत त्यानंतर आभार व्यक्त देखील करतोय. यावेळी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, साइड स्क्रीनच्या दिशेने चेंडू 2 क्षेत्ररक्षकांना बीट करून सरळ निघून जातोय. 1 बाउंडच्या सहाय्याने सीमारेषा पार. हा येतोय चौकार, 4 रन. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलंय. पहिल्या षटकामध्ये 13 रन 1 विकेटच्या नुकसानीनंतर दुसरं षटक विचार विनिमय होते. कुठला गोलंदाजी मार्गावरती नक्की आणायचा हा देखील प्लॅनिंग मैदानाच्या आतमध्ये सध्या सुरू आहे. ध्रुवचं हे पहिलं षटक थोडंसं महागडं ठरतं, ज्यामध्ये 13 धावा त्याने खर्च केल्या आणि 1 विकेट त्याच्या माध्यमातून प्राप्त होताना आपण पाहिलंय. सेकंड ओव्हर कुठला गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्गावरती आणला जाईल. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होते. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज मिस्टर जितम आपल्याला पाहायला भेटतोय. जितमने मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी हाताळली होती. तोच जितम सध्या आपण पाहतायत मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ झालाय. लढाई आहे आणि या लढाईमध्ये त्याला मात्र चांगला खेळ करावा लागेल. एक धावी ते मात्र कंप्लीट होते. दुसऱ्या धावेसाठी कुठलाही प्रयत्न होत नाहीत. एकाच धाव्यांवरती मात्र रोखलं जात आहे आणि धावसंख्या धावफलकावरती लगावली जात असताना आपण पाहू शकताय तर ती मात्र 14 रन 1 विकेटच्या नुकसानीनंतर जितम गोलंदाजी मार्गावरती. मागच्या मॅच मध्ये जितमने चांगली गोलंदाजी हाताळली. या मॅच मध्ये तो अचूक लेंथवरती गोलंदाजी करतोय का हे देखील पाहण्यासारखं असेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना लोअर फुलटस बॉलला मैदानाच्या आतमध्ये थारा नाही. इथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, कमकुवत फोडतोय थोडासा फटका. झेलचीच्या स्वरूपाने फलंदाज बाद होत असताना विकेटचं पतन, विकेट गॉन. धावफलकावरती धावा जर आपण सध्या नजर टाकली तर 2 चेंडूचा खेळ झाला. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 14 धावा 2 विकेटच्या नुकसानीनंतर आपण पाहू शकतायत जितम जो सध्या मैदानाच्या आतमध्ये सर्वांची मनं जिंकण्याचा प्रयत्न करतोय. अचूक लेंथवरती गोलंदाजी सध्या त्याच्या माध्यमातून सुरू आहे. न्यू बॅट्समॅन आपण पाहिलं तर पार्थ सध्या मैदानाच्या मध्ये मार्गस्थ झालाय. चेंडूला मात्र खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ निघून येतो. तुषार मोरेला आपण त्या झोन मध्ये पाहतायत. लॉंग ऑफ मधून चेंडूला मिड ऑफ मध्ये उचलतायत, फेकतात. तोपर्यंत धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचली असताना 15 रन. पंधरा धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. गोलंदाज पुन्हा जितमचा हा बॉल समोरच्या दिशेने खेळून काढलाय. 2 क्षेत्ररक्षकांना अगदी बीट करून चेंडू मात्र साइड स्क्रीनच्या दिशेने 6 धावेंसाठी निघून जातोय. हा येतोय मॅक्झिमम षटकार, 6 रन. सरळ बॅटने चेंडूला आपण पाहिलं, क्षेत्र निवडलं होतं. लॉंग ऑन अँड लॉंग ऑफच्या मधोमध चेंडू मात्र ट्रॅव्हल होत असताना षटकार.
21 21 रन. षटकातील हा 5वा चेंडू पुन्हा जितम. ब्रॉकलमध्ये ब्रह्मास्त्र खोलवर टप्प्याची गोलंदाजी, ही गोलंदाजी होणं खूप गरजेचं आहे. कारण की ज्यावेळी एखाद्या गोलंदाजाला षटकार चौकार येतात त्यावेळी तो ब्रह्मास्त्र खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न करतोय. आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत जितमच्या माध्यमातून देखील ते सुरू आहे. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. शेवटचा बॉल या षटका दरम्यान. लोअर फुलटस बॉल आहे. चेंडूला मात्र कन्वर्ट केलं जातं. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. फिल्डिंग तिथे मात्र चांगली होत असताना 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि 2 धाब्यांवरती मात्र रोखलं जात आहेत. 2 धावा येतात. 2 धाब्याने षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 23 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 2 महत्वाचे गडी तंबूच्या आसराला परतले आहेत. अजिंक्य मराठा शिरगाव संघाचे अजूनही 2 षटकांचा खेळ शेष आहे. काय घडेल काय बिघडेल हे आपण नक्कीच पाहणार आहोत. मात्र एक महत्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. चेतन वैती उर्फ भीम यांच्या कर्करोग उपचारासाठी पालघर तालुका बॉक्स क्रिकेट असोसिएशन व एक संघ परिवारामार्फत 71,427 रक्कम आपल्याकडे जमा झाली होती आणि ती आज दिनांक 29/8/2021 रोजी पालघर तालुका बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सचिव खजिनदार आणि सल्लागार यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या राहत्या घरी जाऊन त्यांना पैसे देण्यात आले. एक महत्वाची बाब आहे. कारण की एखादा आपलाच खेळाडू असतो, आपलाच जीवलग मित्र असतो, आपला कोणाचा भाऊ असतो, त्याला मात्र कर्करोगापासून वाचवण्याचा प्रयत्न आपणा सर्वांमार्फत होतोय. आपणा सर्वांना पुन्हा एकदा मनापासून सलाम असेल. थँक्यू. ब्रॉकलमध्ये ही गोलंदाजी खूप महत्वाची आहे. ज्याप्रमाणे अनुभव आहे ब्रिजेशकडे आणि ब्रिजेश सध्या मैदानाच्या आतमध्ये 1 धावेत आणि 1 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती पाहिलं तर लगावली जात असताना 24-24 रन. अजिंक्य मराठा शिरगाव संघ आपण एका बाजूने पाहतो, एका बाजूने मात्र पाहायला भेटतोय पवनसुत नवली संघ. गोलंदाज पुन्हा ब्रिजेश. चांगला चेंडू, पुन्हा एकदा चेंडू यष्टांवरून अगदी निघून जातोय. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला भेटतंय. चेंडूचा खेळ आतापर्यंत होतोय तो मात्र 3 धावसंख्या धावफलकावरती आहे 24. लॉस ऑफ 2 विकेट. बॅकफुटला जाऊन चेंडूला मात्र खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे चांगलं क्षेत्ररक्षण, अगदी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. मात्र फेकी थोडीशी खराब आहे. बॅकअप चांगला असल्या कारणामुळे इथे मात्र रोखून धरलं जात आहे. क्षेत्ररक्षण चांगलं होतं, कंट्रोल नियंत्रण सर्व काही आपल्याला पाहायला भेटलं. त्यानंतर फेकी थोडीशी खराब होती. यश आपण त्या झोन मध्ये पाहतात मात्र बॅकअप चांगला होता आणि त्या बॅकअपचा फायदा इथे पवनसुत नवली संघाला होताना पाहायला भेटतोय. 4 बॉलचा खेळ झालाय. 4 बॉलमध्ये 25. स्वीप करायचा होता. चेंडू मात्र पंच दर्शवत असताना संध्याकाळच्या सत्रामध्ये एक्सरसाइज करतात आणि आम्हाला दर्शवत आहेत. व्हाईट बॉलने धावसंख्या जाऊन पोहोचली असताना 26. षटकातील हा 5वा बॉल. भिरकावण्याचा प्रयत्न होतो. चेंडू मात्र आपण पाहू शकता निघून जातोय. 1 धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न मात्र कुठल्याही प्रकारे दुसरे धाबे करण्याचा प्रयत्न होत नाहीत. एकाच धाब्यांवरती रोखून धरला जात आहे आणि धावसंख्या धावफलकावरती लगावली जात असताना 27-27. लॉस ऑफ 2 विकेट. वंचित बहुजन आघाडी आयोजित आपण पाहत आहेत पालघर शिरगाव चषक 2021. बॅटची हलकीशी एज. चेंडू निघून जातोय सरळ फाईन लेग मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. चांगले फिल्डिंग करत असताना 1च धाव येते आणि 1 धावेने टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर लगावली जात असताना 3 षटकांचा खेळ संपलाय. 28 रन 2 विकेटच्या नुकसानीनंतर शेवटचे 6 बॉल आणि शेवटच्या 6 बॉलमध्ये काय घडतंय हे देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. थोडंसं घाई करा, गेम थोडंसं फास्ट घ्या.
शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये येणं बाकी असेल. चला घाई करा प्लीज, गेम थोडंसं स्पीडअप करा. 28 लास्ट ओव्हर. पहिल्या बॉलला उडवलाय चेंडू, सरळ निघून जातोय मिड विकेटच्या डोक्यावरून. हा येतोय दमदार स्ट्रोक, 6 रन. व्हॉट अ शॉट. .34 34 धाव. चौतीस धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. वाईट चेंडूचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. धावसंख्या धावफलकावरती लगावली जात असताना, ऍड केली जात असताना 35 35 धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. 2 विकेटच्या नुकसानीनंतर आपण ही धावसंख्या पाहू शकतायत. हेमंत गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतायत. हेमंतच्या आतापर्यंत 1 बॉलमध्ये 7 धावा आल्यात. बॉल चांगला आहे, तितकाच चांगला फटका पाहायला भेटेल का. क्षेत्ररक्षक येतोय तुषार मोर्याच्या हातामध्ये मात्र झेल देऊन एक महत्वाचा खेळाडू करण बॅक टू डगआउट मध्ये परतलाय. विकेटचं पतन, फलंदाज बाद. पस्तीस धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. चेंडूचा कळ आतापर्यंत होतोय तो मात्र 2. थोडस जरा घाई करा, कारण की अजूनही एक सामना आपल्याला खेळवायचा आहे, एक सामना आपल्याला पूर्ण करायचा आहे. इथून उचलण्याचा प्रयत्न हवेमध्ये, झेलची जी संधी आहे, कुठलीही चुकी होत नाहीत. पुन्हा एकदा हेमंतच्या माध्यमातून चांगला झेल टिपला जातोय. आणखीन एक विकेट तंबूच्या आसराला परतेल. 35 धावा असताना हा 4था गडी तंबूच्या आसराला. विकेटचं पतन. पस्तीस धावा, 4 गडी बाद. यावेळी चेंडूला मात्र खेळण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात, कुठलीही चुकी होत नाहीत. आणखीन एक विकेट तंबूच्या आसराला परततोय. आणि इथे मात्र आपण पाहिलं विकेटची हॅट्रिक देखील मैदानाच्या हातमध्ये कंप्लीट होत असताना सध्या आपण मैदानामध्ये पाहत आहेत. गोलंदाज आपण पाहत आहेत हॅट्रिक कंप्लीट करत असताना मिस्टर हेमंत. हेमंतच्या माध्यमातून ही हॅट्रिक कंप्लीट केली जाते. हॅट्रिक विकेट आपण पाहताय तर पहिला गोलंदाज ठरतो या स्पर्धेतील, ज्याच्या माध्यमातून हे 3 विकेट आपण पाहू शकतायत. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर देखील येणाऱ्या 3 चेंडूवरती त्याने 3 विकेट प्राप्त केल्यात. आणि त्यानंतरचा हा चेंडू आपण पाहतायत निर्धाव स्वरूपाने फेकला जातोय. शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये येणं बाकी आहे. 35 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. या शेवटच्या बॉलमध्ये काय कहाणीमध्ये ट्विस्ट घडेल. बॅटची एज होती विकेट किपरच्या, मात्र थोडासा चेंडू पुढे पडतोय. 1 धाव तर कंप्लीट होतोय, दुसऱ्या धाब्यासाठी कुठलाही प्रयत्न होत नाहीत. 36 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात आणि 37 धाब्यांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल.
आमच्या बाजूला नितेशजी पाटील आहेत. एक अंदाज व्यक्त केला होता की या मॅच मध्ये देखील कदाचित 37 धावेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल आणि 37 धावेपर्यंत पोहोचलाय. पवनसुत नवली संघ ह्या 37 धावा किती षटकामध्ये कंप्लीट करतोय हे देखील आपण एका ब्रेक नंतर पाहणार आहोत. चला विजयासाठी पाठलाग आपण पाहिलं तर 37. विजयासाठी आपण पाहिलं तर 37चं लक्ष, 37 धावेंचे लक्ष मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. सलामीची जोडी एका बाजूला आपण पाहिलं तर तुषार मोरे, दुसऱ्या बाजूने तुषार घरत. मागच्या मॅच मध्ये तुषार घरतची चांगली झंझावत केली राहिली. या मॅच मध्ये पाहूया तुषार मोरे आणि तुषार घरत कुठल्या प्रकारे बॅटिंग करतायत. पहिला बॉल इथे मात्र आपण पाहतात कट करायचा होता. चेंडू मात्र पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय आणि दर्शवतोय तुषार मोरे की बॉल पडल्यानंतर खाली राहतोय, त्यामुळे बॅटमध्ये कन्वर्ट होत नाहीत. निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहू शकतायत. येणारे चेंडू अजूनही शेष असतील ते मात्र 23 आणि 23 बॉलमध्ये 37. आदरणीय सन्माननीय परागजी सुरी साहेबांचं आगमन झालंय. विनंती करतोय परागजी सुरी साहेबांना आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा. रॅटम इथे आपण लेफ्टम पाहताय तर गोलंदाज यावेळी बॅटची हलकीशी एज आहे. चेंडू मात्र निघून जातोय. एक धाव कंप्लीट होते आणि एका धावेने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटते. निघून जात असताना ती मात्र 2 रन. यावेळी चेंडूला मात्र भिरकावण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक जरूर झालाय. हवेमध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता, कुठलीही चुकी नाही. सेलिब्रेशन होतंय, सेलिब्रेशन, कारण की तुषार मोरे सारखा एक बिग ब्लास्ट, एक बिग धक्का लागतोय पवनसुत नवली संघाला. पहिल्या विकेटचं पतन, पहिला फलंदाज बाद. नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ब्रिजेश आपल्याला पाहायला भेटतो. एका बाजूला तुषार घरत सारखा खेळाडू आहे. मागच्या मॅचचा मॅच विनर खेळाडू तुषार घरत आपल्याला पाहायला भेटतोय. लक्ष आहे
20 बॉल मध्ये अजूनही 35 धावा बनवायच्या आहेत. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला, 2 धावा 1 गडी बाद. यावेळी सरळ बॅटने समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू क्षेत्ररक्षण चांगलं होतंय, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर लगावल्या जात असताना 4 रन. यावेळी पंचांचा 9 चेंडूचा इशारा इथे मात्र आपल्याला पाहायला भेटतोय. एक धाव कंप्लीट होतोय. 9 चेंडूचा मात्र पुरेपूर समाचार घेण्याची गरज होती तुषारला. मात्र एक धाव येते, +1, एकूण 2 धावा असतील. या 2 धावेने धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले असताना 6 रन. यावेळचा चेंडू पंचांचा पुन्हा एकदा इशारा येतोय. व्हाईट बॉलचा सिग्नल आपल्याला पाहायला भेटतोय आणि व्हाईट बॉलच्या सिग्नल नंतर धावसंख्या धावफलकावरती लगावली जात असताना 7 रन. 1 विकेटच्या नुकसानीनंतर आपण धावसंख्या पाहतायत. यावेळी चेंडूला ब्रॉकल मधून खोदून करण्याचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी कॉल तर वेगाने आहे आणि पाहता पाहता इथे 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता, मात्र 2 धाव्यांवरती रोखून धरलं जात आहे आणि 2 धावेने धावसंख्या जर आपण पाहिली तर लगावली जात असताना 9 रन. पहिलं षटक मैदानाच्या आत संपलंय. 9 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 18 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 18 चेंडूमध्ये विजयासाठी अजूनही बनवायच्या आहेत. त्या मात्र 28 धावांची गरज. 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये 28 धावा. चालू असलेला मॅच पवनसुत नवली वर्सेस अजिंक्य मराठा शिरगाव, या 2 संघादरम्यान ही महत्वाची लढाई आपल्याला पाहायला भेटते. वीर सावरकर मैदान, शिरगावचे मैदान ऐतिहासिक मैदान आणि या ऐतिहासिक मैदानावरती सध्या सुरू आहे पालघर शिरगाव चषक 2021 रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन. आजचा पहिला दिवस, उद्या या स्पर्धेचा दुसरा दिवस, अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये आपण ओपन क्रिकेटचा थरार या मैदानावरती पाहणार आहात. यावेळी चेंडूला मात्र खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र विकेट किपरच्या माध्यमातून चुकी दर्शवत असताना आपल्याला पाहायला भेटतंय. सतरा चेंडू आणि 17 चेंडूमध्ये विजयासाठी अजूनही आपण पाहिलं तर 27 धावांची गरज. चांगला चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला भेटत आहेत. 16 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. 16 चेंडूमध्ये विजयासाठी आपण पाहिलं तर 27 धावांची गरज या मॅचला जिंकण्यासाठी. पाहूया कुठल्या प्रमाणे मात्र हा सामना आपल्याला पुढे जाताना पाहायला भेटतोय. 16 चेंडू आणि 16 चेंडूमध्ये 27 धावांची गरज. प्रेक्षक वर्ग देखील संध्याकाळच्या सत्रामध्ये सामन्याचा आनंद घेत आहेत. यावेळी आडव्या बॅटीने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट. स्ट्राईक आपल्याकडे राखून ठेवण्याचं काम तुषार गरत करतोय. येणारे 15 बॉल आहेत आणि 15 बॉलमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 26 धावांची गरज.
सुरेख गोलंदाजी आपण पाहत आहेत पारच्या माध्यमातून आणि आतापर्यंत खास करून एक वैशिष्ट्य राहिलं या अजिंक्य मराठा शिरगाव संघाचं. ज्यावेळी पहिला सामना अल्केश 11 बोईसर संघाच्या विरुद्ध खेळले त्यावेळी 27 जाब्यांवरती रोखलं होतं ते मात्र अल्केश 11 बोईसर संघाला. आणि आपण ज्याप्रमाणे गोलंदाजी पाहिली होती अप्रतिम गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून साकारली गेली. या मॅच मध्ये देखील पुन्हा एकदा तीच रणनीती आखण्याचं इथे काम करतायत. 14 चेंडू आहेत आणि 14 चेंडू मध्ये विजयासाठी आपण पाहिलं तर अजूनही बनवायचे आहेत त्या मात्र 26 रन. चौदा चेंडू आणि 14 चेंडू मध्ये विजयासाठी बनवायचे आहेत त्या मात्र 26 रन. जबाबदारी सर्व काही आहेत तर सर्व सूत्र आहेत तुषार गरजच्या खांद्यावरती. यावेळी चेंडूला कळण्याचा प्रयत्न चेंडू मात्र आपण पाहत आहेत. एक धाव कंप्लीट होतोय दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न होईल का. एकाच धाब्यांवरती ॲक्युरेट फेक इथे मात्र आपल्याला पाहायला भेटते. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण टाळ्यांचा आवाज देखील येतोय. येणारे चेंडू आता मात्र शेष असतील आपण पाहिलं तर 13 चेंडूचा खेळ शेष आहे. 13 चेंडू आणि 25 रन. मोठा फटका खेळायचा होता. चेंडू बॅट मध्ये व्यवस्थित कन्वर्ट होत नाहीत. 2 षटकामध्ये अगदी आपण पाहिलं तर 6च्या सरासरीने 12 धावा खर्च केल्या आहेत. आता आपण पाहिलं तर 12 बॉलमध्ये 25 रनची गरज आहे आणि रिक्वायर्ड रन रेट जर पाहिला तर जाऊन पोहोचलाय 12.50च्या सरासरीने. 12.50च्या सरासरीने ह्या 25 धावा कंप्लीट करायच्या आहेत. पवनसुत नवली संघ जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये तुषार गरत आहे जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये ब्रिजेश आहे तोपर्यंत सामना अजूनही या मॅच मध्ये पुनरागमन होऊ शकते. 12 बॉलमध्ये 25 ची गरज आहे. इथून अजिंक्य मराठा शिरगाव संघ विचार करतोय एखादा चांगला गोलंदाज असायला हवा. एखादा चांगला गोलंदाज 1 ते 2 विकेट प्राप्त करतोय तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा पकड निर्माण होऊ शकते. तर दुसऱ्या बाजूने पवनसुत नवली संघ विचार करतोय या षटकामध्ये कदाचित 10 धावा, या षटकामध्ये कदाचित 15 धावा, शेवटच्या षटकामध्ये 10 धावा. या मॅच मध्ये एक रोमांचक स्थिती पाहायला भेटेल. आदरणीय सन्माननीय राहुलजी पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आकर्षक ट्रॉफीज आपल्याला स्पॉन्सर केल्यात. त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय आणि स्वागत देखील करतोय. आपण उपस्थित असाल तर आपण व्यासपीठाच्या दिशेने या. गरज आहे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 25 रन. रिक्वायर्ड रन रेट जर पाहिला तर 12.50 वरती जाऊन पोहोचलाय. अगदी या क्रिकेटच्या नगरीमध्ये वीर सावरकर मैदान ऐतिहासिक मैदानावरती आपण पाहत आहेत. सुरू आहे क्रिकेटचा धुमाकूळ. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 25 रन. नितेश पहिला बॉल चेंडूला मात्र ड्राईव्ह केलाय. कव्हर मध्ये चेंडू निघून जातोय. एक धाव कंप्लीट होतोय. दुसऱ्या धावेसाठी कॉल होता. फेकी मात्र चांगली होतोय. रोखून अक्षरशः धरला जात आहे. 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये आता गरज आहे ती 24 रन. क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये नेहमीच आपण नेहमीच म्हणत असतोय की क्रिकेटमध्ये छोटी धावसंख्या कधी कधी मोठी वाटू लागते आणि मोठी धावसंख्या क्रिकेटमध्ये कधी कधी छोटी वाटू लागते. प्रात्यक्षिकरण आहे 37 बनवायचे आहे 24 मध्ये. मात्र क्रिकेटचा हा खेळ आहे. परिवर्तन होत नाही. परिवर्तन तुम्हाला घडवावं लागतं. पंचांचा वाईट बॉलचा सिग्नल येतोय. आणखीन एक खराब बॉल इथे मात्र हाताळलाय गोलंदाजाने. एक चांगला चेंडू त्यानंतरचा एक खराब चेंडू. इथे मात्र मानसिक दबाव इथे मात्र गोलंदाजांवरती आहे. तितकाच मानसिक दबाव इथे फलंदाजावरती देखील आहे. 11 बॉल मध्ये 23 रनची गरज आहे. प्रयत्न करेल तो या मॅचला जिंकेल. गोलंदाज पुन्हा एकदा राईट मोर द विकेटने. या वेळचा चेंडू वेगवान पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. 10 बॉल मध्ये 23 रनची गरज आहे. आणि ज्या बेस्ट फाय लाईन मी नेहमीच म्हणतोय की ज्या बेस्ट फाय लाईन त्या स्वतःला म्हणणं खूप गरजेचं आहे. आय एम द बेस्ट. मी सर्वोत्कृष्ट आहे. आय कॅन डू इट. मी कुठलीही गोष्ट करू शकतोय. गॉड इज ऑलवेज विथ मी. देवाने मला लढण्यासाठी बनवलेलं आहे. आय एम विनर. मी विजयी आहे. टुडे इज माय डे. आजचा दिवस माझा आहे. ह्या 5 लाईन स्वतःला अगदी म्हणणं खूप गरजेचं आहे. 10 बॉल मध्ये 23 ची गरज असताना चेंडूला फिरकावलाय. काय क्षेत्ररक्षण तिथे मात्र होतंय. सुरेख क्षेत्ररक्षण. एका धाब्यांवरती रोखून धरलाय.
9 बॉल आहेत आणि 9 चेंडूमध्ये विजयासाठी आता बनवायचे आहेत. त्या मात्र 22-22 सामना होता कुठे आणि सामना येतोय कुठे ही खासियत आहे. आपण पाहिलं तर एका बाजूला अजिंक्य मराठा शिरगाव संघाची, कारण की ज्यावेळी बोईसर संघ समोर बोईसर संघासोबत सामना खेळतोय त्यावेळी याच संघाने बोईसर संघाला 27 धावांवरती रोखलं होतं. बिगेट करण्याचा प्रयत्न, चेंडूला खेळून काढलाय, क्षेत्राचे तिथे तैनात आहेत, फिल्डिंग चांगली होते, एक धाव कंप्लीट होतोय, ऍक्युरेट फेकी देखील होतोय. टाळ्यांचा आवाज मैदानाच्या चारही बाजूने होतोय, कारण की गोलंदाजी तितकीच तिखट आहे, तितकीच चांगली फिल्डिंग देखील पाहायला भेटते. काय क्षेत्रक्षण, ऍक्युरेट थ्रो आपण पाहू शकतायत. आता गरज आहे 8 बॉल मध्ये 21, सरासरी रिक्वायर्ड रन रेट वाढलाय 15.75 वरती जाऊन पोहोचलाय. 2 बॉल निर्णायक, मोठा फटका इथे मात्र बॅट मध्ये कन्वर्ट होत नाहीत, एकच धाव येत आहे. आता गरज 7 बॉल मध्ये 20 रन, 12 मध्ये 25 ची गरज होती, आता 7 बॉल मध्ये 20. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधीही काही घडेल, क्रिकेट बदल कधीही आपल्याला पाहायला भेटेल. शेवटच्या चेंडू पडेपर्यंत क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतंय, त्यामुळे आपण भविष्यवाणी देखील क्रिकेटवरती करू शकत नाहीत. 7 बॉलमध्ये 20 रनची गरज आहे आणि 7 बॉलमध्ये 20 ची गरज असताना सेट बॅट्समॅन आहे तुषार गरत. 8 बॉल आतापर्यंत त्याने फेस केलेत आणि धावा आहेत त्या मात्र 8. जिंकण्यासाठी 7 बॉल 20 रन. ओव्हर द विकेटने ब्रॉकल मध्ये ब्रह्मास्त्र, खोलवर टप्प्याची गोलंदाजी ही खासियत राहिली आहे. आतापर्यंत शिरगाव संघ आपण पाहत आहेत, हा शिरगाव संघ अजिंक्य मराठा शिरगाव संघ आपल्याला पाहायला भेटतोय. जो संघ संदीप दादाने आम्हाला शेवटी कळवलं की हा संघ पॅनल मध्ये देखील नव्हता, तरी देखील पॅनलच्या जवळून हा संघ आलाय. एक संघ होता ब्लॅकबर्ड सफाले आणि ब्लॅकबर्ड सफाले संघ कॅन्सल झाल्या कारणामुळे या संघाला त्या जागेवरती संधी प्राप्त झाली आणि त्या संधीचं अक्षरशः सुवर्ण संधी करतोय. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 19 रन. सहा चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 19 धावांची गरज. रोमांचक मॅच आहे मित्रांनो, क्रिकेटचा खेळ आहे. मी म्हणतो ना की क्रिकेटच्या खेळामध्ये परिवर्तन घडत नाही, परिवर्तन तुम्हाला स्वतःला घडवावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये काहीही घडू शकतंय. शिवबाड लढला म्हणून अखंड महाराष्ट्र घडला. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला लढावं लागेल, स्वतःला तुम्हाला झुकावं लागेल, स्वतःला तुम्हाला वाकावं लागेल. 6 बॉल मध्ये 19 ची गरज आहे. पवन सुतनवली, अजूनही मॅच तुमच्या हातामध्ये आहे, सामना इथून कधीही पलटू शकतोय. करणचा पहिला बॉल फुलटस होता, कन्वर्ट होत नाही, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी कॉल जरूर झालाय, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न मात्र वेगाने होत असताना पाहू शकतायत. आता गरज आहे ती मात्र 5 बॉल मध्ये 17 रन. पाच बॉल मध्ये 17 रन. मी म्हटल्याप्रमाणे मित्रांनो हा क्रिकेटचा खेळ आहे, परिवर्तन यामध्ये घडत नाही, परिवर्तन तुम्हाला स्वतःला घडवावं लागेल. मॅच अजूनही हातामध्ये आहे. तुषार गरत मैदानाच्या आतमध्ये. 5 बॉल 17 रन. यावेळी चेंडूला चार्ज केला, बिग हिट येण्याची दाट शक्यता. चेंडू सरळ निघून येतोय मिड विकेटच्या डोक्यावरून. हा येतोय तुषार गरत नावाचा ब्रँडेड षटकार. 6 रन. 4 चेंडू आणि आता 4 चेंडू मध्ये 11 धावांची गरज. मी म्हटल्याप्रमाणे मित्रांनो सर्व काही तुमच्या हातामध्ये आहे. जर गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू असेल तर तुमच्या हातामध्ये बॅट दिलाय, त्या कारणामुळे होऊ शकतायत. स्वतःमध्ये कॉन्फिडन्स असायला हवा, स्वतःमध्ये आत्मविश्वास असणं खूप गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये 4 मध्ये 11 रनची गरज. रॅटम राऊंड विकेटने पुढील बॉल. यावेळी उडवलाय चेंडू, आमच्या समालोचन कक्षाच्या अगदी डोक्यावरून निघून जातोय. हा येतोय मॅक्झिमम षटकार. वॉटर बॅटिंग बाय तुषार गरत. म्हटल्याप्रमाणे की मित्रांनो हा क्रिकेटचा खेळ आहे, यामध्ये बदल घडत नाही, बदल तुम्हाला स्वतःला घडवून आणावा लागतोय. आणि मैदानाच्या आतमध्ये तुषार गरत
जोपर्यंत मी म्हटलं होतं की तुषार गरत मैदानामध्ये आहे, जरी चेंडू त्याच्या बॅटमध्ये येत नसेल तरी देखील तुषार गरत या स्पर्धेमध्ये वैयक्तिक 50 धावा देखील पूर्ण करतोय आणि या स्पर्धेतील हा दुसरा खेळाडू आहे ज्याच्या 50 धावा पूर्ण होत आहेत. एका बाजूला आपण मुस्साला पाहिलं होतं, मुस्साच्या बॅटमधून आपण 50 धावा कंप्लीट होताना पाहिल्या होत्या पूर्ण इनिंगमध्ये, डावामध्ये आपण पाहिलं होतं. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये समीकरण काय बनतंय, 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये 5 रन. तुषार गरत आतापर्यंत या सामन्यामध्ये जान टाकले, मात्र सामना संपवेल का? येणार 3 चेंडूमध्ये 5 रनची गरज. गोलंदाजी मार्गावरती करणच्या 2 बॉलवरती 2 षटकार आल्यात, यावेळी उडवलाय. इथे मात्र हॅट्रिक षटकाराने या मॅचला जिंकलाय. मॅच विनिंग इथे इनिंग साकारली गेली. तुषार गरत, वेल डन अँड हार्ड लक बाय अजिंक्य मराठा शिरगाव. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं मी आपल्या मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि अगदी संदीप दादा, मनोरंजन होणारी ही मॅच होती, सर्वांचे मनोरंजन, सर्वांची मनं जिंकली. आपण टॉसच्या दिशेने वळणार आहोत. मी विनंती करतोय सावली 11 टेंबोडे पालनजी आपला कॅप्टन येऊ द्या. आणि त्यानंतर तुषारजी मोरे, आपण या लगेचच टॉस करून घेऊयात. तुषार गरत आतापर्यंत आपण पाहताय तर टॉप स्कोरर म्हणजे जवळजवळ बॅटिंग रँकिंग मध्ये तो सर्वाधिक चांगले बॅटिंग केला आणि आतापर्यंत नंबर 1 वरती आपल्याला पाहायला भेटतोय. टेंबोडे संघाचे कॅप्टन आपणास विनंती करतो आपण या. आणि त्यानंतर